शहरातील जुनेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैध गावठी दारूची निर्मिती आणि विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे। नवीन माल तयार आहे अशा आशयाची चर्चा परिसरात उघडपणे सुरू असून यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे। या अवैध व्यवसायामुळे परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलिसांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। मुख्य समस्या काय आहे? जुन्या गावातील काही ठराविक अड्ड्यांवर कोणत्याही भीतीशिवाय गावठी दारूची विक्री केली जात आहे। स्वस्त दरात दारू उपलब्ध होत असल्यानं शाळकरी मुले आणि तरुण मजूर वर्ग या व्यसनाकडे आकर्षित होतोय। दारूच्या वाढत्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांमध्ये रोज भांडणं होत असून महिलांना मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागतंय। प्रशासनाची भूमिका काय? स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या अवैध अड्ड्यांची माहिती असूनही पोलीस प्रशासन किंवा राज्य उत्पादन शुल्क विभाग ठोस कारवाई करताना दिसत नाहीये। अधूनमधून होणारी कारवाई केवळ नावापुरतीच असल्याचं बोललं जात आहे। आता नवीन गावठी दारू विक्रीसाठी तयार असल्याच्या बातम्यांमुळे परिसरात पुन्हा एकदा अस्वस्थता पसरली आहे। जुन्या गावात दारूमुळे शांतता भंग होतीये। महिलांना रस्त्यावरून चालणंही कठीण झालं असून रात्रीच्या वेळी मद्यपींचा मोठा त्रास होतोय। प्रशासनानं हे अड्डे कायमचे उद्ध्वस्त करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। तातडीच्या कारवाईची गरज। मुक्ताईनगर पोलिसांनी या प्रकरणी विशेष मोहीम राबवून जुन्या गावातील दारूचे हातभट्टी अड्डे उद्ध्वस्त करावेत आणि मुख्य सूत्रधारांवर कठोर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आता जोर धरत आहे। आता पोलीस प्रशासन यावर काय पाऊल उचलते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। दैनिक आरंभ पर्वकरिता सागर नानोटे, मुक्ताईनगर। आरंभ पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा।